हॅलो. येस. मॅचला सुरुवात करूयात. आजच्या दिवसातली ही शेवटची मॅच आणि दोन्ही टीमसाठी आता हा महत्त्वाचा सामना. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला षटक, गोलंदाज सतीश, पहिलाच बॉल, शॉट प्लेन ऑन साइडला मात्र पूल केलाय. पूल अँड पॉवरफुल कुलदीपच्या बॅटमधून हा पहिला दमदार षटकार. आणि पहिल्याच बॉलवरती अप्रतिम फटका होता. सेकंड बॉल, इथे हा देखील फटका अप्रतिम आहे. इनफिल्डच्या वरनं बॉलला उडवलाय आणि आता हा सुद्धा बॉल चाललाय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लगातारचा हा दुसरा घणागती प्रहार षटकार. मॅच मध्ये कुलदीप मात्र पहिल्याच बॉलवरती बाद झाले होते, परंतु आता या मॅच मध्ये अगदी धमाकेदार सुरुवात करत असताना अगदी कुलदीपला देखील माहिती नव्हती की अशा प्रकारची सुरुवात होईल आणि आता लगातार 2 बॉल 2 षटकार आले. षटकारांच्या हॅट्रिक वरती कुलदीप, केपी यांना आपण पाहता. सध्या तरी सतीश कदम यांचं भव्य स्वागत. वारंवार केलंय आणि आता इथे फटका फसलाय. झेलची संधी आणि डीप मध्ये आपण पाहतात खेळाडू उपस्थित. लगातार 2 षटकार खेचल्यानंतर इथे आपण पाहतात आक्रमण मात्र सातत्याने सुरू ठेवायचं होतं आणि इथे गोलंदाज सतीश कदमने केलाय कमबॅक. फलंदाज बाद केपी बॅक टू द पॅव्हिलियन. बनवलं आता डीजे मास्टरनं, त्याचंही मनपूर्वक कौतुक. आता लय मध्ये दिसतात आमचे डीजे मास्टर. अगदी षटकार आल्यानंतर नक्की चांगलं संगीत. आता विकेट देखील आलंय आणि आता नवीन खेळाडू मैदानाच्या आत एंटर होत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती राहुल सिंग यांना पण पाहता. खरं तर राहुलनं देखील मागच्या मॅचमध्ये नक्कीच त्याच्याकडनं थोडीशी अडखळत सुरुवात झाली होती, परंतु आता या मॅचमध्ये नक्कीच त्याला चांगलं प्रदर्शन करायचं आहे. केपीनं चांगली सुरुवात केली, कुलदीपनं चांगली सुरुवात केली आहे, परंतु आता ही सुरुवात कायम ठेवायची आहे. गेम ऑन. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका डीप मध्ये आपण पाहता. शुभम आहे, चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. तेवढंच चांगला गॅदरिंग देखील केले जाते आणि आता या चेंडूवरती मिळेल ती फक्त एक सिंगलच्या मदतीने 13 धाबा फुलकावरती आहेत. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने 13 धाबा फुलकावरती आहेत. अगदी मागच्या मॅच मध्ये सुनीलने एका हाती किल्ला लढवला होता आणि आता तो सुनील पुन्हा एकदा या मॅच मध्ये सलामीसाठी आलेत. गेम ऑन. वेगवान चेंडू होता, अगदी समोरा चेंडू होता. अगदी 20 मध्ये खेळण्याचा मनसुबा होता, परंतु बॅटनबद्दल संपर्क नाहीये. अगदी यष्टांच्या मागे अगदी क्लोज कीपिंग केली जाते. चांगली कामगिरी. अगदी बॉल स्टॉप केलं. इथे या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. कमबॅक अप्रतिम केलं जातं. शॉर्ट प्लेन बॉल हुक केला. डीप मध्ये खेळाडू आहेत आणि इथे शेवटच्या मोमेंटला मी नक्कीच कौतुक करेन त्या खेळाडूचा. प्रयत्न चांगले झाले. कोहिनूर होता आणि आता शेवटच्या मोमेंटला यस पंचांचा इशारा. 6 धाबा षटकार.
ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अगदी इथं धमाकेदार सुरुवात केपीने केली आणि आता ती सुरुवात सातत्याने कायम ठेवत असताना सुनीलला पण पाहता. अगदी सुनीलनं मागच्या मॅचमध्ये विस्फोटक बॅटिंग केली होती आणि पुन्हा एकदा अगदी मागच्या मॅचमध्ये जिथून सोडलं होतं पुन्हा एकदा तिथून नव्यानं सुरुवात करत असताना सुनीलला पाहता. षटक क्रमांक 2 P2चं हे षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अष्टविनायक 11 संघाकडनं सतीश पुजारीला पाहता. पहिल्या षटकात सतीश कदम होते आणि आता सतीश पुजारी. फुल लेंथ बॉल बॉलर्स बॅक टू ड्राईव्ह केला होता परंतु डीप मध्ये खरं तर लॉंग ऑफ रिझर्व मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीनं तब्बल 20 धावा धाव फलकावरती. वीस धावा धाव फलकावरती आहेत. ओव्हरपिच बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आला. खरं तर अगदी लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन जेव्हा असतं तेव्हा नक्कीच अगदी फिल्डिंग मध्ये भरपूर धोके असते. एकवीस धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये अनुसर धमाकेदार सुरुवात केली आणि आता सेकंड ओव्हरमध्ये कुठेतरी शांतता पाहायला मिळते परंतु ही वादला पूर्वीची शांतता आहे. इथे फटका अप्रतिम इनफिल्डच्या वरनं बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर पंचांचा इशारा. हा 6 धावा षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 27 धावा धाव फलकावरती आहेत. अगदी मनामध्ये एक टार्गेट घेऊन आलेत खरं तर डायमंड ग्रुप संघ. त्यांना माहिती आहे मागच्या मॅचमध्ये एवढी धावा देखील बनवून आपण पराभूत झालो परंतु या मॅचमध्ये मोठी धावा संख्या बनवायची आहे. ते फटका फसलाय आणि आता 30 या मध्ये दे झेल मात्र कॅरी केला जातोय. सुरुवातीला आपण पाहिलं कुलदीपनं अटॅक केलं त्याला इथे शांत केलं ना आता मात्र जसा राहुल सिंगनं अटॅक करायला सुरुवात केली होती त्याला दाखवलाय सरळ पवेलियनचा रास्ता. धक्का दुसरा लागतोय डायमंड ग्रुप संघाला. राहुल सिंग बॅक टू द पवेलियन. नक्कीच येता म्हणून बघतात विकेट आलाय. खरं तर राहुल सारखा एक विस्फोटक बॅटर देखील बाद झाला. आता संपूर्ण या मॅचची जबाबदारी सुनील आणि त्यांच्या समवेत नवीन बॅटर यस बॅट्समन अजय मिश्रा आलेत. तर चला या ठिकाणी 12th मॅन पाठवायचा आहे डायमंड ग्रुपची टीम. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन करणारा हा चेंड ओव्हर पाहतात. खरं तर स्लोवर वन होता या ठिकाणी सतीश पुजारी यांचा. इथनं कमबॅक करत असताना अगदी सतीशनं जरूर या षटकार जरूर खाल्ला परंतु तदनंतर मात्र सुंदर कमबॅक केलंय. यस डायमंड ग्रुपचे खरं तर उपाध्यक्ष आपण पाहता पंढरीनाथ सावंत यांचा हा संघ खरं तर मैदानाच्या आत पाहता अगदी टीमला मोटिवेट करण्यासाठी इथे पंढरीनाथ सावंत नक्कीच साहेब आले होते. त्यांचे मनपूर्वक आपण कौतुक आणि आज सकाळपासून व्यासपीठावरती आहेत त्यांचे मनपूर्वक आम्ही स्वागत करू. त्यांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना डायमंड ग्रुप संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 27 धावा.
गोलंदाजांना चांगलं केलं. अगदी मागील 3 चेंडूवर पण पाहतात जबल जबल एकही धाव खर्च केली नाहीये. नक्कीच सतीचं कौतुक. षटक क्रमांक तिसरं गोलंदाज सुलतान आलेत. गोलंदाज सुलतान आहेत. अगदी आज सुलताननं सर्वांना इम्प्रेसिव्ह केलं, कारण की गोलंदाजी करत असताना कमी दाबात त्यानं देखील खर्च केल्यात मागील मॅचमध्ये. परंतु जर पुन्हा एकदा त्यांना स्पेशल ओव्हर अर्थातच चॅलेंज ओव्हरमध्ये त्यांना बोलवलं आहे. अगदी ज्या प्रकारे ISPL मध्ये आपण टेप बॉलचा ओव्हर पाहिलं. यस, चला स्पीडअप घ्यायचे, जास्त वेळ घेऊ नका. चला फिल्डिंग करणारा संघ अष्टविनायक टीम, विनंती असेल 5 सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे, याचं देखील भान ठेवायचं आहे. चॅलेंज ओव्हर, पहिलाच बॉल यॉर्करले इथे खोदून काढलाय सुनील साठी. खरं तर नक्कीच सुनीलनं हा फटका खरं तर खोदून काढला होता, परंतु इथनं या चेंडूवरती मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीनं 28 धावा फलकावरती आहेत. सध्या तरी चांगली स्कोरिंग आमच्या सोबत करत असताना आमचे ऑफिशियल स्कोरर रोनक यांना पण पाहता, आणि त्यांच्या समवेत आमचे संदीप आहे त्या ठिकाणी. अगदी संपूर्ण टेनक्रिकची ही टीम. फुल टॉस बॉल ऑन साइडला मात्र खेचून मारलाय. फुल टॉस बॉलचा फुल टोल वसूल, चेंडू सीमा पार, 6 धावा, षटकार. बॉल पुरवायचे आहेत मैदानाच्या. आमच्या आयोजन कमिटीला विनंती करे, अगदी जुना बॉल पाठवायचा आहे. जर का जुना बॉल नसेल तर नवीन बॉल देण्यात येईल, लक्ष असू द्या. यस, आणि जुना बॉल हा चॉईस नसेल, लक्ष असू द्या. फक्त तुम्ही चेक करू शकता, परंतु चॉईस बॉल नसेल. षटकार आलाय मैदानाच्या. आणि अगदी चॅलेंज ओव्हरमध्ये आपण पाहतात मोठे फटके आल्यानंतर असं वाटतं की आता टार्गेट कंप्लीट होईल, परंतु गोलंदाज हे नक्कीच कमबॅक करताना पाहायला मिळतात. गोलंदाज सुलतान यॉर्कर लेन पुन्हा एकदा खोदून काढलाय. अगदी 20 शेपमध्ये बॉलला पाठवला डीपमध्ये. शुभम आहेत तिथे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. इथनं या चेंडूवरती मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीनं 35 धावा फलकावरती. सध्या तरी अगदी चांगल्या पोझिशनमध्ये पण पाहता बॅटिंग करणारा संघ डायमंड ग्रुप आतापर्यंत चांगल्या स्कोरिंगच्या दिशेने वाटचाल करत असताना मागील 3 बॉलमध्ये 8 धावा आल्यात. म्हणजे अजूनही येणाऱ्या 3 चेंडूमध्ये जर का 7 धावा आल्या तर चॅलेंज कंप्लीट होईल. फुल लेंथ बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला, डीप मध्ये प्रोटेक्शन फिल्डर आहे त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग. परंतु या चेंडूवरती मिळेल फक्त एक चांगली फिल्डिंगचा नजराणा. अगदी चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, तब्बल 4 क्रिया एकाच ऍक्शन मध्ये केल्या जातात. अगदी बाजूलाच आपण पाहता नेट आहे, त्या ठिकाणी लेदर बॉलचा क्रिकेटर खेळतात. आणि ज्या प्रकारे लेदर बॉलचा क्रिकेटर एखादी अगदी चांगली फिल्डिंग करतात, त्या प्रकारे आपले खेळाडू फिल्डिंग करत असताना. बॉल द्या, बॉल बाहेर गेलेला बॉल फेका, इकडे फेका, स्टेजच्या साईडला फेका. येस, मागचा चेंडू डॉट आला होता. आणि आता सध्या तरी हे जे की चॅलेंज आहे आता ते येऊन पोहोचलंय. एक बॉल जर षटकार खेचला तर नक्कीच 15 धावा होतील, परंतु या चेंडूवरती षटकार खेचणं महत्वाचं आहे. ऑन साइडला ड्राईव्ह केला डीप मध्ये. शुभम आहे, चांगली फिल्डिंग अगदी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. या ओव्हरमध्ये आल्या 10 धावा, म्हणजे चॅलेंज इथे कंप्लीट झालेलं नाहीये. 10 म्हणजे अगदी 50% आता इथनं GST कट केली जाईल, म्हणजे 10च्या अर्ध्या धावा होता धाव फलकावरती ऍड होतील. यस, जिथे आपण पाहतात जबल यस 37 धावा झाल्यात. आणि आता 37 मधनं 5 धावा मायनस केल्या जातील. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा धाव फलकावरती आहेत. नक्की जाणून सर, ही चांगली संकल्पना आपण पाहतात. चॅलेंज ओव्हर 50-50 नक्कीच आपण पाहतायत. तुम्ही जास्त धावा बनवा, त्याचा अर्धा धावा तुम्ही घेऊ शकता. जर का तुम्ही कमी धावा बनवल्या तर त्याच्याही अर्धा धावा कट करून मात्र स्कोर कार्ड तुमच्या समोर दाखवलं जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर
32 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती शुभम आलेत. यॉर्कर लेन बॅट्समन पासून दूर चेंडू होता, अगदी फॉलो देखील केला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. अगदी शुभम आपल्या स्पेलची सुरुवात डॉट बॉलनं करत असताना अगदी आज आपण पाहता भरपूर सारे मान्यवर व्यासपीठावरती आले होते. तर सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक कौतुक. खरं तर माननीय श्री अगदी माजी नगरसेवक अगदी प्रशांत कुलकर्णी अर्थातच नक्कीच अण्णा कुलकर्णी यांच्या भेटीसाठी आलेले सर्व दिग्गज मान्यवर. खरं तर त्यांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करू. इथे ऑन साइडला खेळायचा प्रयत्न परंतु अगदी हा चेंडू गॅप मध्ये ढकललाय. चेंडू जाईल सरळ. एक टप्पा घेत 4 धावा. चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं 36 धावा फलकावरती. अगदी प्रोजेक्टेड स्कोर जर का अशा प्रकारे धावा आला तर 54 ते 55 पर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचू शकते. परंतु आता या चेंडूवरती डॉट बॉल कमबॅक केले जात आहे गोलंदाज शुभम यांच्या वतीने. चौकारानंतर डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्याने अगदी लाईन आणि लेंथ बदलत असताना इथनं अगदी पहिला चेंडू देखील आपण पाहिला यॉर्कर लेन. तदनंतर आपण पाहिलं अगदी समोर चेंडू होता ओव्हर पिच आणि आता मात्र गुड लेन स्पॉटवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्याने लाईन आणि लेनचा बदल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू अतिरिक्त उचली. यशपंचांचा इशारा वाईट बॉल आणि आता एक या ठिकाणी 1 बाउन्स देखील आता गोलंदाज शुभमला इथे वॉर्निंग दिली जाते. आणि की तुम्ही 6 चेंडूमध्ये फक्त एकच बाउन्सर फेकू शकता आणि आता तो तुमचा बाउन्सर झाला. जर का आता यापुढे बाउन्सर बॉल आला तर गोलंदाजाला यस नक्कीच जर का अजून एक बाउन्सर आला तर चेक बाउन्स होईल. इथे फटका फसला. जेलची संधी परंतु अगदी खेळाडू भरपूर दूर होते. आणि आता या चेंडूवरती 2 धावा इथं कंप्लीट केल्या जातील. नक्कीच चांगली माहिती आमचे साथी समालोचक अनुज मोरे सर देत आहेत. आज त्यांच्याकडनं भरपूर काही आम्हाला देखील नक्कीच शिकण्यासारखं मिळालंय. त्यांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करू. नक्कीच आमचे खरं तर जवळजवळ 5 ते 6 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे कॉमेंट्री क्षेत्रात. त्यांचं मनपूर्वक आभार. मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. ओव्हरपीट बॉल गॅप मध्ये बॉलला ढकललाय. व्हॉट अ शॉट. रॉकेट शॉट होता आणि बॉल जाईल एक टप्पा घेत. यस 6 धावा. षटकार. बायको झालीस तर मी जैन चाची कोळी. चार षटकांच्या समाप्तीनंतर 51 अगदी शुभ अंक 51 धावा फलकावरती पाहायला मिळतात. आता शेवटचा आणि अंतिम षटक. अगदी शेवटच्या षटकात आता बॅट्समनला मुभा असेल अनुसर, कारण की तुमच्या हातामध्ये देखील भरपूर विकेट आहेत. आता तुम्ही प्रत्येक चेंडूवरती टॉप घेर
बॅटिंग जरूर करू शकता. आणि नक्कीच डगाडमधून देखील एक मंत्र आला असेल की आता तुम्हाला किमान या ओव्हरमध्ये 15 ते 20 धावा तुम्हाला कुठाव्या लागतील. आणि केपीने तेच सांगितलं जेव्हा टॉससाठी आला होता कॅप्टन, तेव्हा त्याने सांगितलं की आम्ही 60 ते 70 पर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि सध्या तरी तो टार्गेट पाहायला मिळतो. शेवटचा षटक गेम ऑन. फुलर लेंदा चेंडू सरळ बॅटनं मात्र फटका सजवला. डीप मध्ये आपण पाहता शुभम आहेत, थोडीशी मिसफील्ड, परंतु इथं 2 धावा होतील का? नाही आहेत. इथे चांगला थ्रो, परंतु कलेक्शन देखील चांगलं केलं होतं, परंतु यष्टांपासून किंचित हा चेंडू वाचलाय. आणि आता या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट आहेत. 2च्या बरोबरीने 53 धावा धाव फलकावरती. नक्कीच सध्या तरी अजय यांचा विचार केला तर ते 26 वरती खेळतात. दुसऱ्या बाजूला सुनील 11 धावा संख्येवरती खेळतात. पुन्हा एकदा फटका सुंदर आहे. डीप मध्ये पण बघतात शुभम आहेत, पुन्हा 2 धावांचा कॉल इथनं केलाय, परंतु 2 धावा होतील का? चुकीचा थ्रो. मागच्या चेंडूवरती चांगला परफेक्ट थ्रो आला होता, परंतु आता या चेंडूवरती खराब थ्रो. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. तुम्ही चुका कराल, समोरचा संघ लगेचच चुकांवरती नक्कीच फायदा घेण्यासाठीच असतो. आणि आता या ठिकाणी जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मात्र एकवटल्या गेल्यात. 55 धावा धाव फलकावरती. फायटिंग टोटल मैदानामध्ये सेट झाली आहे. आणि आता दोन्ही टीम एकमेकांना चांगली लढत देतील, चांगली फाईट एकमेकांना देतील. फुलटॉस बॉल, फक्त दिशा द्यायची होती अगदी बॅटच्या टो एंडला हा चेंडू. आणि आता इथे झेलची संधी, झेल कॅरी केलाय आणि इथनं फलंदाज झालाय बाद. अजूनही या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि आतापर्यंत 55 धावा धाव फलकावरती. नक्कीच 60 धावा होतील का हे देखील पाहिलं जाईल. अतिशय नामांकित ही स्पर्धा. अगदी आज सर्वांच्याच मुखामध्ये एकच चर्चा असेल, सीएम चषक. खरं तर या चषकात आज सर्वांनीच केलेली कामगिरी जबरजबर. आज आपण 8 संघ पाहिलेत आणि उद्या देखील तेच संघ खेळताना पाहायला मिळतील. परंतु आज सर्वांच्या नक्कीच सायंकाळच्या सत्रामध्ये ग्रुपवरती चर्चा असेल की आज कोणता संघ क्वालिफाय होईल, परंतु आज कोणता संघ क्वालिफाय होणार नाहीये. परंतु इथे हा फटका सुंदर आहे. मैदानाच्या आत गेल्या अमोलच्या बॅटमधनं सरळ बॅटनं बॉलला उडवलाय आणि चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट, धमाका, षटकार. अमोलला ज्या कामासाठी पाठवलंय किमान एखादा मोठा फटका आणि तो पहिल्याच बॉलवरती. सेकंड बॉल अगदी अमोलसाठी यॉर्कर लेंथवरती होता, परंतु फक्त फ्लिक केलाय. चांगला चेंडूना सन्मान दिलं गेलं आणि आता या चेंडूवरती 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. शेवटच्या षटकात धाबा कशा येऊ द्यात या फार महत्त्वाच्या असतात. आणि आता या चेंडूवरती 2 धाबा आल्या. 2च्या बरोबरीने 63 धाबा फलकावरती. 63 स्कोर्ड ऑन बोर्ड. आता शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय. डायमंड ग्रुपचे ओनर पंढरीनाथ सावंत यांच्याकडून जर शेवटच्या बॉलला षटकार मारल्यास 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. नक्कीच संधी इथनं निर्माण झाली आहे आणि निर्माण झालेल्या संधीचं सोनं करायचं आहे. परंतु अगदी हा चेंडू शरीरावरती होता, फक्त फ्लिक करायचा होता, परंतु या चेंडूवरती इथे थ्रो केला जात नाहीये. परंतु 2 धावा होतील का? यस, 1 धाव कंप्लीट आहे प्लस रनआउट. आणि आता शेवटच्या चेंडूवरती फक्त एकच धाव आली आहे. 64 धावा धाव फलकावरती.
मात्र जमा केल्या आणि आता 65 धावसंख्येचा टार्गेट उभा केला आहे अष्टविनायक 11 संघाच्या समोर. येणारे 30 बॉल आणि 65 धावसंख्येची गरज. आणि आता सेकंड इनिंग मध्ये या धावा चेस होतील की नाही आहेत हे नक्कीच आपण दुसऱ्या सत्रात पाहणार आहोत. डीजे फिल्डिंग सजवायची आहे डायमंड ग्रुप टीम. लगेचच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. पहिल्या सत्रात 64 बनण्या गेल्यात आणि 65 धावसंख्येचं टार्गेट आहे. खरं तर 65 धावा म्हटल्या तर प्रति ओव्हर इक्वल रन रेट तुम्हाला 13.00च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत. खरं तर अष्टविनायक 11 संघाला खरं तर या टीमनं नक्कीच आज चांगला प्रदर्शन केलं आहे. परंतु आता या महत्त्वाच्या मॅचमध्ये महत्त्वाची इनिंग एखाद्याकडनं साकारली जाईल का. परंतु या ठिकाणी तेवढीच महत्त्वाची ही मॅच आपण पाहता. खरं तर डायमंड ग्रुप संघाला देखील या टीमला देखील या मॅचमध्ये डायमंड ग्रुपचे को ओनर बाजीराव कुलकर्णी यांनी ओनरच्या खुर्चीवर स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं प्रमोशन झालेलं आहे. प्लेयर नसून तुम्ही ओनर आहात टीमचे. येस जशी मॅचला सुरुवातीला आपण करूयात कॉम्बॉक्स मध्ये बदलून ऐकूयात आमचे साथी समालोचक अनुज मोरी सरांचा सुमधुर सुंदर आणि लाजवाब आवाज. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. आपण पाहतो संध्याकाळचं सूत्र आपल्याला जरूर पाहायला मिळते. सीएम चषक 2025 थराराचा हा पहिला दिवस सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं आणि सर्व खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महत्वाची मॅच आपल्या समोर आहे. एका बाजूला डायमंड ग्रुप तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना टीम अष्टविनायक ही मॅच ऑन. देवे दोन्ही टीमला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिला बॉल क्या बात आहे. टप्पा सुरेख पाहायला मिळतोय. लाऊड अपील केली आहे परंतु इथे मात्र अगदी चालाकीची गेम खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये केपी आपण पाहतोय. आणि कसं दबावमध्ये ठेवायचं प्रेशर त्यांना देखील माहिती आहे. त्यामुळे पहिला बॉल आपण पाहतो यावेळेस डॉट बॉललेला आहे. सुरुवात चांगली करत असताना धावांचा जर विचार केला 65 धावांचं लक्ष, 65 टू विन. षटक क्रमांक पहिला कुलदीप स्वतः आयोजक आहेत ते देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे कशा प्रकारची स्थिती हँडल करतील. पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आलेत. एक धाव मिळेल संघाचं. इथे मात्र श्री गणेश होत असताना टीम नावाप्रमाणे गणपती बाप्पाचं नाव अष्टविनायक आणि त्याचप्रमाणे श्री गणेश होत असताना या टीम टोटलचं आपल्याला पाहायला मिळतोय. 1 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिलं P1चं हे षटक आहे. कुलदीप केपी बॉलिंग ट्रॅकवर.
सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय कुळगाव बदलापूर नगर परिषदचे माजी नगरसेवक प्रशांत अण्णा कुलकर्णी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचं. बदलापूरकरांचा मान स्वाभिमान अभिमान वाढवणारी स्पर्धा. ऑन साइडला टर्न केलाय. फिल्डर आहेत परंतु राहतील फक्त आणि फक्त धावत. बॉल इथे मात्र मिड विकेट क्लिअर करत असताना आलेला हा चौकार. आज आमच्या समेत आपण पाहतोय यावेळेस कॉमेंट्री बॉक्स मध्ये वेलवेट व्हॉइस ऑफ करवई प्रसाद सवारे सर आहेत उपस्थित. आज ज्यांचा आवाज तुम्ही ऐकतात. भरपूर बिझी शेड्यूल त्यांचं देखील होतं परंतु आज या स्पर्धे खातीर ते उपस्थित आहेत. त्यांचं देखील कौतुक. एक धाव मिळेल आणि एकदाविषयी मदतीने धावफलक पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. अविनाश टिंबे सर सांगत असताना 22च्या स्वरूपात एक धाव आहे. अभिमाव म्हटलं तर सातत्याने अपुलकेचे दोन्ही पंच आपण पाहतोय. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अंपायरिंग करत असतात. योगीराज बुटेरे सर त्याच दरम्यान आपण पाहतोय अविनाश टिंबे सर. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर इथे मात्र क्लिअर करत असताना आउटफील्ड फास्ट आहे. होल चाललाय सीमा पार बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. दुहेरी अंकांमध्ये धाव फलक आहे 10 ऑन बोर्ड. इथून अजून जर विचार केला तर अजूनही 55 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल आहे पेवनचे षटक कुलदीप केबी बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचा बॉल लास्ट बॉल ऑफ द ओव्हर पॉवर प्लेचा. हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलला पाठवलाय सीमा रेखा पार षटकार. नंबर 1 कंप्लीटेड आणि धावफलक जो पोहोचलाय 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. पूर्णपणे बॅटिंग करत असताना सतीश आणि अमय ही जोडी आपण जरूर पाहायला मिळते. यस कॅमेरामॅन वर्क आपण पाहू शकतात ऑन स्क्रीन. खऱ्या अर्थाने 10 क्रिक लाईव्ह वाहिनी. चांगला कॅमेरामॅन वर्क काशीनाथ आहेत तिथे. पूर्णपणे अगदी यावेळेस प्रत्येक पूर्ण बॅरेज मधील आपण पाहतोय प्रत्येक बिल्डिंग्स वरती फोकस करण्याचं काम जरूर करतात. काय क्वालिटी आहे पूर्णपणे नामावरती आपण सातत्याने कायम असणारी टीम. संदीप असतील त्यानंतर आपण पाहतो यावेळेस रौनक काशीनाथ गणेश हे चौघही आज घरातून टीम वर्क करतात. एक चांगली संकल्पना आहे या स्पर्धेची त्यांच्या वतीने आपण पाहतो. आज 10 क्रिक लाईव्ह वाहिनी घर बसल्या देखील आपण ही स्पर्धा एन्जॉय करू शकतात. आनंद घेऊ शकतात त्या स्पर्धेचा कारण की ही आपली स्पर्धा आहे. सीएम चषक 2025 चे थरार आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. सन्माननीय आदरणीय अण्णा कुलकर्णी साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा. त्याच दरम्यान त्यांच्या समेत आपण जर पाहिलं तर ॲडव्होकेट गौरीताई कुलकर्णी यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय. संपूर्ण कुलकर्णी कुटुंब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा. भरपूर मेहनत आहे संपूर्ण कुटुंबाची. यस ओव्हर नंबर 2 जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. राहुल सिंग बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केला. इथे मात्र पाहावं लागेल. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न. 2 धावा जरूर कंप्लीट आणि या 2 नवीच्या मदतीनं धावफलक जो पोहोचेल 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या प्रगती पथावरती ऑन गोईंग ओव्हर नंबर 2. एक चांगली लढत आहे. एका बाजूला जर पाहिलं तर डायमंड ग्रुप या संघाला मात्र महत्वाची मॅच आहे. करो या मरोची स्थिती मैदानाच्या आतमध्ये कारण की एक सामना तो संघ मात्र परास्त झालाय आणि दुसरा सामना या मैदानावरती घेतात. हाफ ट्रॅकर बॉल पुल केलाय. ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. फिल्डर धावतात वेगाने अडवला. चांगलं कलेक्शन पाहायला मिळतो आणि 2 धावा जरूर मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन बोर्ड. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रसादजी सवारे सर आमच्या सोबत जॉईन आहे. स्कोरिंगच्या देखील भूमिकेत पाहायला मिळतात.
आज दोन्ही कॉमेंटेटरचा जर पाहिला विचार केला तर सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व आहे. स्कोरिंग असेल कॉमेंटेटरिंग असेल पूर्णपणे करत असताना आज भरपूर जिम्मेदारी त्यांच्या देखील कांद्यावरती आहे. आउट मॅच 2 बॉलचा खेळ समाप्त 20 धावा फलकावरती. यावेळेस पाहावं लागेल ऑन साइड अटन करण्याचा प्रयत्न डॉट बॉल ची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल भरपूर व्याने हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. जवळजवळ जर पाहिलं तर 7 बॉल नंतर आपल्याला जरूर हा डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिल्या बॉल वरती डॉट आला त्यानंतर आता मात्र डॉट आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल होती. हाफ ट्रॅकर बॉल लाऊड अपील करण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र अंपायर देखील पूर्णपणे कुठल्याही प्रकारचं इथे मात्र सिग्नल देत नाहीयेत. पूर्णपणे डॉट बॉल अंपायर देखील सांगत असताना योगीराज बोटरे आपण पाहतो. यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण अंपायर पाहतोय. त्याचप्रमाणे आपण पाहतो ऑन स्क्रीन वरती आमचे काका देखील दिसतात जे बाईक वरती आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या मागे आहेत ते देखील ऑन स्क्रीन दिसतात. लॉफ्ट केले ऑन साइडला क्या बात है वाह वाह. यावेळेस बाटर का बल्ला बोलता हुआ आते हुए चरण सिक्सर क्या बात सिक्सर. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 26 धावा 26 ऑन बोर्ड. अर्धा टप्पा पार केलेला आहे. अजूनही धावा इथे जरूर पाहायला मिळतात. अजूनही गरजेच्या धावा पाहायला मिळतात. 26 ऑन बोर्ड. अजून एक ऑन साइडला परंतु इथे मात्र फटका फसलाय. आता मात्र परतावं लागेल बॅटरला. बारी बारी सबकी कभी तुम्हारी तो कभी हमारी. धक्का लागत असताना टीम अष्टविनायक या संघाला फलंदाज बाद. दुसऱ्या बॉलवरती दुसऱ्या बाजूला झुकते कारण की क्रिकेट आहे मित्रांनो. इमोशनचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. एका क्षणावरती हसवतं तर दुसऱ्या क्षणावरती रडवतं म्हणजे क्रिकेट. या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज केपी कुलदीप 50-50 चॅलेंज ओव्हर. पहिला बॉल यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका सजवला अलॉंग विथ द कार्पेट. क्या बात आहे लाजवाब फटका. अगदी यावेळेस अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणारा क्लास फटका आणि त्या फटक्याचा चटका लागत असताना टीम डायमंड संघाला आलाय चौकार 4. सुरुवात केली यावेळेस कुलदीप वरती प्रहार हल्ला करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटर सतीशला आपण पाहतोय. क्या पाहता चांगली बॅटिंग फुटवरचा इस्तेमाल केला त्याच दिशेने परत एकदा परंतु इथे मात्र थोडस फंबल झाले चुकी घडली आहे. जर ही एक धाव नसती तर थोडंसं चेंजेस जरूर पाहायला मिळालं असतं परंतु एक धाव फार क्रिकेटमध्ये महत्वाची असते.
समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतोय. टीम टोटल आपल्याला पाहायला मिळते आता मात्र 31 धावांवरती समीकरण जो पाहायला येणार आहे. अजूनही 16 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 5 धावा आतापर्यंत झाल्या आहेत या ओव्हरमध्ये. अजूनही या ओव्हरमध्ये जर चॅलेंज कंप्लीट करत असेल ना, चॅलेंज जर ॲक्सेप्ट करत असेल ना, तर अजूनही 4 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग करत असताना टीम अष्टविनायक संघाला. पहिल्या बॉलवरती जेव्हा चौकार आला होता तेव्हा नक्कीच टीमचं ओनरच्या चेहऱ्यावरती स्माईल होती, परंतु आता मात्र थोडंसं सायलेंट मोड ऑन. या वेस्ट फ्लिक करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पंचाचे दोन्ही हात समांतर धावा मिळालेत त्यानंतर. अवंतरच्या मदतीने दाफलतून पोहोचेल 32 ऑन बोर्ड. समीकरणमध्ये बदलाव येणारे 16 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. संध्याकाळचं सत्र भरपूर असे प्रेक्षक जोडले गेलेत, त्याचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. कारण की आपली स्पर्धा त्यांना देखील माहिती आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय सीएम चषक 2025 थरार पर्व पहिलं. ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि यस, फुल सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल आलेला हा सिक्सर. षटकार. बारा धावा त्यांनी खर्च केल्यात. 3 बॉल अजूनही उर्वरित आहे. चॅलेंज ओव्हर देखील ॲक्सेप्ट होईल आणि किती धावा बनतील ते देखील पाहणं फार गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर ॲडव्होकेट गौरीताई कुलकर्णी ते देखील आनंद घेत आहेत त्या स्पर्धेचा. आणि आता देखील कलो या मरोची स्थितीमध्ये त्यावेळी सी टीम खेळते, परंतु आता मात्र प्रेशर कुलदीप केपी वरती जरूर पाहायला मिळणार आहे. 2 धावा मिळतील. चिकी सिंगल आपण पाहतो यावेळेस जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचेल तब्बल 40 या धावसंख्येवरती. 40 ऑन बोर्ड. 40 धावा धावफलकावरती. टाळ्या वाजतायत. त्यावेळेस आपण पाहतो अष्टविनायक टीमचे ओनर त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. राईट आर्म विकेट. क्या बात आहे. लाजवाब टप्पा पाहायला मिळतोय. अगदी टप्पा पडल्यानंतर यावेळेस उसळी घेतलेला बॉल पाहायला मिळाला. अगदी परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. स्वतः पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु अनसक्सेसफुल ठरत असताना बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये आणि समीकरणमध्ये बदलाव आहे. 40 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल आहे आणि 1 धावेची आवश्यकता आहे जर चॅलेंज ओव्हर कंप्लीट करायची असेल तर. क्या बात आहे. 14 धावा झालेत. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. चॅलेंज ओव्हर कंप्लीट करायचं असेल तर लाऊड अपील केली. हाईट फॅक्टर डिपेंड आणि यावेळी चुकी घडत असताना मी तर म्हणेन केपीने जर अपील केली नसती ना, बॉल जर कलेक्ट केला असता तर थोडंसं यावेळी चुकी घडली असती. मैदानाच्या आतमध्ये थोडंसं कहाणी ट्विस्टमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळालं असतं. आणि 15 धावा जरूर कंप्लीट झाल्यात लेग बाईच्या स्वरूपात. कशाही धावा असू दे परंतु त्या धावा आहेत. 15 धावा झाल्यात आणि इथे मात्र बोनस ओव्हर, त्यामुळे 7 धावा इथे ऍड केल्या जातील. आणि आता मात्र धावफलक जम पोहोचलाय तब्बल 48 या धावसंख्येवरती. आता उर्वरित समीकरण आहे येणारे 12 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली मॅच. आता देखील आपण पाहतोय अष्टविनायक संघाचे ओनर ते देखील उभे राहिलेत, परंतु आधीच्या ओव्हरला जर पाहिलं तर थोडेसे टेन्शन मध्ये एका बाजूला बसले होते. संदीप देखील आम्ही पाहतोय यावेळेस थोडस लेझी मोड ऑन आहे त्यांचं देखील, फ्लाइट मोड. 12 बॉल 17 धावांची आवश्यकता. येणारे 12 बॉल 17 धावांची आवश्यकता मैदानावरती जरूर पाहायला मिळते. 17 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. की जेव्हा हे गाणं लागतं तेव्हा एक वेगळी ऊर्जा येते, पूर्णपणे भूक लागते. राईट मोर द विकेट. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल होता. पुल केला. आडवा पाटने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला आपण पाहतो मिड विकेट रेषेमध्ये फिल्डर आहेत. एकदम मिळेल. येस DRS घेतला. अंपायर्स कॉल आहे का? येस अंपायर्स कॉल आहे. हाईट फॅक्टर युगराज बुटेरे सर यांनी नक्कीच घेतला.
चेक केलं जाईल. टेक्निकल रूम मध्ये आपण पाहतो संदीप आहेत. पाहावं लागेल दुखाची घंटा. हेलिकॉप्टर आता देखील ऑन झालेला आहे अंपायरचा. फ्रीचा बॉल, फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, कारण की नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट चा बॉल. राईट अमोर द विकेट. नेक्स्ट बॉल फ्रीचा बॉल. यावेळेस हेलिकॉप्टर पाहायला मिळतो. अलॉंग विथ कार्पेट फटका सजवला. मिड विकेटला फिल्डर होते. एकच धाव मिळेल. चुकी घडली आहे आणि चुकीला माफी नाही. सातत्याने चुका करायला त्याच्यावरती परिवर्तन करणं देखील फार गरजेचं आहे. जिथे आपण पाहिलं एकच धाव होती तिथे कन्वर्ट झालं 2 धावांमध्ये आणि त्या 2 धावेच्या मदतीनं समीकरणमध्ये चेंज धावफलक पोहोचले तब्बल 52 ऑन बोर्ड. टीमची आपण पाहतो यावेळेस हाफ सेंचुरी कंप्लीट झाली आहे अष्टविनायक या संघाची. 52 धावा धावफलकावरती आहे. येणारे 11 बॉल 13 धावांची आवश्यकता. हाफ ट्रॅकर बॉल आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक पाहावं लागेल. मैदानावरती घडले का? डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मैदानावरती घडलंय काय? दुसरी धाव देखील कंप्लीट आहे. तिसरा धावाचा प्रयत्न आता आपण पाहतो. यावेळेस चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस विकेट संपादित करायची होती, परंतु इथे मात्र चुकी घडली. तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं धोपाटणं, अशी गत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 3 धावा जरूर मिळतात. 3 धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 55 या धावसंख्येवरती. आता फक्त आणि फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. येणारे 10 बॉल आणि 10 धावांची गरज मैदानावरती आहे. 10-10 सरकार 10-10 स्कोर कार्ड वरती आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. समीकरण आहे इक्वेशन आणि 10-10 म्हटलं तर 10 क्रिक संपूर्ण टीम देखील उपस्थित आहेत, सज्ज आहे. कॅमेरामॅन आमचे काशीनाथ गागपाट्या दरम्यान गणेश, रोनक, संदीप यांचं देखील विशेष कौतुक. आडवा पाटणा खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 9 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. प्रयत्न मैदानावरती करू शकतात टीम डायमंड संघ. जर सामना जिंकायचा असेल तर मेहनत मैदानावरती करावी लागेल. बरेचसे मॅच आपण पाहिले त्या धावा डिफेंड देखील झालेल्या आहेत, परंतु या मैदानावरती या धावा डिफेंड होतील का ते देखील पाहणं फार गरजेचं आहे. राईट मोर द विकेट. नेक्स्ट बॉल बोलत यार. यावेळेस फुल केलाय. फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. गेंद आई और मैं उसको अष्टविनायक हा संघ जरूर पाहायला मिळतोय. विजयाच्या उंबरठ्यावरती मित्रमंडळींचा संघ आता मात्र प्रवेश करतोय. 4 धावा दूर आहे विजयापासून ही टीम. यावेळेस फुटवर्कचा इस्तेमाल, क्या बात है. जैसे मोबाइल में नेटवर्क जरूरी है वैसे क्रिकेट में फुटवर्क जरूरी है. त्याच पावलांचा वापर करून बॉलला पाठवलाय. सीमा पार आलेला हा शेवट गोड करणारा अगदी MS धोनी स्टाईल मध्ये षटकार आणि सामना जिंकलाय टीम अष्टविनायक 11 संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम डायमंड ग्रुप. थँक्यू सो मच.